चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण. श्रोते हो, मी ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत. मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने, इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन. आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे. त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि 1944 साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो. मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे. आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र, सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो. सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते. आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत. प्रकरण 21 शेवटचे. आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यातील काही हकीकती सांगितल्या. आणखीही पुष्कळ बारीकसारीक गोष्टी मला सांगता येतील, पण सगळ्या मी सांगू लागले तर वाचणाऱ्याला कदाचित कंटाळा येईल. मी इतके लिहिले आहे खरे, पण मनात विचार येतो की शरीर पुरे उघडे करून दाखवता येत नाही, तसेच मनही उघडे करून दाखवता येणार नाही. कोणी करू म्हटले तरी शक्य नाही आणि यदाकदाचित केलेच तर ते लोकांना पाहवणारही नाही. प्रत्येकाच्या मनात केव्हा ना केव्हा तरी वाईट विचार येतातच, वाईट इच्छा होतातच. त्या अगदी आत दडवलेल्या गोष्टी बाहेर काढता येणार नाहीत आणि काढून तरी काय फायदा. उदाहरणार्थ, 81व्या वाढदिवसानंतर कर्व्यांना मोठा आजार आला. लघवीचा विकार झाला. लघवी काढणे जरूर पडले. तेव्हा सर्व मुलांनी मिळून त्यांना घारपूर यांच्या दवाखान्यात नेले. मला वाटे तिकडे नेण्याची जरूर नव्हती. घरीच काही उपचार केले असते तर बरे झाले असते. पण दवाखान्यात नेल्यामुळे मला फार राग आला आणि मुलांना व नातेवाईकांना मी खूप टाकून बोलले. असे सुद्धा म्हटले की तुम्ही कर्व्यांना मारण्यासाठीच दवाखान्यात नेलेत. एकीकडे अशी आग पाखडीत असता असेही विचार माझ्या मनात आले की जर कर्व्यांचे ह्या दुखण्यात काही बरे वाईट झाले तर जी पॉलिसी लग्नाच्या वेळी माझ्या नावे केली होती तिच्या पैशांची विल्हेवाट कशी करावी. इतके म्हातारपणापर्यंत जगल्याने मला पुष्कळ अनुभव आले. काही काही गोष्टींबद्दल माझे मत बनलेले आहे. ते बरे असो वा वाईट असो,
मी येथे सांगणार आहे. मला अनेक माणसे म्हणू लागली आहेत, बाया, आता तू काहीतरी कारण काढून गावभर भटकतेस कशाला? चांगली मुले, सुना, नातवंडे आहेत. त्यांचे कौतुक पाहत त्यांच्या घरी का नाही राहत? त्यांचे म्हणणे बरोबर आहे, पण मला वाटते माझ्या घरी मी स्वतंत्र आहे. मी राणी आहे. माझे हातपाय चालतायत, तो ती स्वतंत्रता घालवायला मी तयार नाही. हातपाय थकले की इतरांच्या मर्जीप्रमाणे वागलेच पाहिजे. माझ्या हिंडण्याबद्दल लोकांना फार काळजी वाटते. मुलेही म्हणतात, बाया, तुला एक टांगा ठेवून देतो, त्यातून तू जा. तू आता किती वाकली आहेस. चालत जाण्याचे तुझे वय नाही. पण मला तर असे वाटते की जोपर्यंत मनुष्य हालचाल करतो आहे, आपले नेहमीचे व्यवहार करतो आहे, तोपर्यंत मृत्यूला त्याच्यावर झडप घालण्याची भीती वाटते. तो स्वस्थ बसला की संपलाच. म्हणून मी हिंडते आहे, त्यानेच जगते आहे असे मला वाटते. कोणतीही वस्तू फुकट घालवण्याची मला फार चीड आहे. लहानपणापासून गरिबीत दिवस गेल्याने असो किंवा माझा स्वभावच तसा म्हणा. लग्नामुंजीतून आपल्याकडे किती खर्च होतो. गहू, तांदूळ, शेरावारी फुकट जातात. जेवणावळीत अन्नाचा किती नाश होतो. ह्याचा विचारच कोणी करत नाही. मला हे अगदी पाहवत नाही. एखाद्या वेळी मी गहू, तांदूळ गोळाही करते व फुकट शिव्या खाते. पण असा नाश झालेला पाहिला की माझ्या मनाला खेद होतो. तेच अन्न, तेच तांदूळ, गहू जर गरिबांच्या पोटात गेले तर किती चांगले होईल. पण हा विचार सर्वांनाच पटण्यासारखा नाही हे मला ठाऊक आहे. माझे देवासंबंधी विचार अजून नक्की झालेले नाहीत आणि ते होतील असेही वाटत नाही. मला वाटते ज्याला सामान्य लोक देव म्हणतात व त्याची पूजा करतात, तो काही देव नाही. त्या देवळातल्या देवावर माझा विश्वास नाही. सामान्य माणसाच्या मनाला समाधान वाटायला देवाची जरुरी असेलही, पण मी कधी देवपूजा केलेली नाही, देवळात गेलेली नाही किंवा पुण्य मिळवण्यासाठी उपास तापासही केलेले नाहीत. देवांच्या मूर्तीवर जरी माझा विश्वास नसला तरी मला मात्र असे वाटते, ह्या सर्व जगाच्या मागे कोणीतरी मोठी शक्ती असली पाहिजे. ह्या शक्तीचा मला पुष्कळदा अनुभवही आलेला आहे. पण त्या शक्तीबद्दल फार विचार करण्याची माझ्यात योग्यता नाही. कर्वे लघवीच्या विकाराने आजारी होते तेव्हाची गोष्ट. ऑपरेशन करण्याचे ठरले. ऑपरेशन फारच कठीण होते व चमत्कारिक होते. मागूनही त्याचा कायमचा त्रास होणार होता. पण ऑपरेशन व्हायचे त्याच्या आदल्या दिवशी कर्व्यांना ताप आला. निमोनिया झाला. तो बरा व्हायला आठवडा लागला आणि मजा अशी की लघवीचा विकार त्यात हळूहळू कमी होऊ लागला व काही दिवसांनी गेलाही. माझा देवाधर्मावर विश्वास नाही ह्याचे कारण मला वाटते माझ्या भोवतीची परिस्थिती. माझे बाबा देवभोळे नव्हते आणि धर्मात मोडणाऱ्या कित्येक गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नव्हत्या. माझा पुनर्विवाह ही त्यातील एक महत्त्वाची गोष्ट. महारांना ओटीवर बोलावून पेचपाणी देत, हेही मी मागे सांगितलेच आहे. एखाद्या धर्मनिष्ठ ब्राह्मणाच्या घराप्रमाणे जपजाप्य, नेमधर्म, सोवळे ओवळे ह्यांचे बंड आमच्या घरी कधीच नसे. आई सुद्धा फारशी देवदेव करणारी नव्हती आणि तिला फुरसत तरी कोठे होती म्हणा. माझे दादा तर नास्तिकच होते. त्यांचा देवावर बिलकुल विश्वास नव्हता. ते मला म्हणत, देव जर दयाळू आहे तर त्यानं तुला विधवा का केली? आणि जर तो खराच कनवाळू असेल तर त्याची पूजा बीजा नाही केली तरी चालेल. तो आपल्या लेकरांवर कृपा करीलच. हे त्यांचे मत. सोवळ्याओळ्याच्या बाबतीत तर काही विचारूच नका. ते विटाळशीला हात लागला तरी सुद्धा आंघोळ वगैरे करीत नसत. ही झाली माहेरची स्थिती. पहिल्या घरी मी सकेशा म्हणून देवपूजा करीत नसे. विकेशा झाल्यावर मी फार दिवस घरी नव्हतेच. पुनर्विवाह झाल्यावर तर आमच्या घरी देवच नव्हते. मग पूजा कुठली? तेव्हा मी पूजा अर्चा कधीच केली नाही. पोथी पुराणाला देवळातही कधी गेले नाही. पण कर्व्यांनी मला रामायण वगैरे ग्रंथ वाचून दाखवले आहेत. मी काम करी
व ते वाचित. देवाची भक्ती केल्याने पुण्य मिळते आणि स्वर्गात काही चांगली जागा मिळते असे मला वाटत नाही. माझा धर्म म्हणजे पंडिता रमाबाईंनी शिकवलेला अनाथ अपंगांना वाट दाखवण्याचा, अडल्या नडल्याल्यांना मदत करण्याचा. तो मी आजपर्यंत पाळीत आले आहे. इतरांचे अनुभव काहीही असोत, मला मात्र वाटते की जे काही परमेश्वरी शक्तीमुळे घडून येते ते सर्व माणसांच्या चांगल्यासाठीच असते. त्यात चांगले काय हे माणसाला कळत नाही इतकेच. इतक्या दिवसांच्या माझ्या अनुभवानंतर मला असे वाटते की हल्लीची पिढी हुशार असली तरी प्रकृतीने तुनुमुनू. त्यातल्या त्यात मुलींची तर अगदीच दुर्दशा आहे. एखादे मूल झाले की संपले, म्हाताऱ्या दिसू लागतात. ह्याची कारणे काय असतील ते डॉक्टर लोकांना जास्त समजेल. मला वाटते राहायला जागा अपुरी, मोकळी हवा नाही आणि खाण्यापिण्यात घरबंद नाही. हल्ली खावे काय, व्हिटॅमिन कशात हे नुसते बोलतात, पण ते सर्व ज्ञान फुकट जाते असे दिसते. तसेच मला काही मानसशास्त्र समजत नाही, पण मुलामुलींचे फार संघटन हल्ली होते. त्यानेही मुलींची प्रकृती बिघडत असावी. नवीन पिढीच्या आईबापांनी विचार करण्याजोगा हा प्रश्न आहे. इतके दिवस जगाशी संबंध आल्याने समाजातील बरेच प्रश्न माझ्या नजरेखालून गेले. बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, नवऱ्याने टाकलेल्या बायका, कुमारिकांचे लग्नाचे वाढते वय, तसेच अगदी नवीन म्हणजे एक बायको असताना दुसरी करणे. ह्यापैकी बहुतेक प्रश्न आता जुनेच झाले आहेत. मला शेवटच्या प्रश्नाबद्दल 4 शब्द लिहावेसे वाटतात. खरे पाहिले तर पूर्वी सुद्धा एक बायको असताना दुसरी करीत असत, तेव्हा लोकांना चाले. मग हल्लीच त्या गोष्टीबाबत एवढा बाऊ का करावा? वाचकांनीही या बाबतीत मोठे मन केले पाहिजे. पुरुषाला दोष देऊ नये. केली एक सवत म्हणून काय झाले? त्याने आपल्याशी दुजाभाव केला नाही म्हणजे झाले. भांडण करणे हा काही शहाणपणा नाही. असेल धमक तर वेगळे राहावे, नाही तर सोसावे. पण आपल्या नवऱ्याचा उणेपणा जगाला दाखवू नये. आणि एखाद्याने असे लग्न केले तर त्याचा एवढा गाजावाजाही लोकांनी करू नये. माझा सारा जन्म हिंडण्यात, हालचालीत गेला. स्वस्थ बसणे ही गोष्ट मला माहीत नव्हती. आताही स्वस्थ बसवत नाही, पण पूर्वीसारखे हिंडवतही नाही. तरी थोडी बहुत हिंडते. केव्हा केव्हा एखाद्या ओळखीच्या मोटारला थांबवते व घरी पोचवायला सांगते. आता हिंगण्यात आल्यापासून तर कोठे जाणे जवळजवळ अशक्यच होऊन बसले आहे. हल्ली तर दिवसेंदिवस मला ऐकूही कमी येऊ लागले आहे. त्यामुळे बोलण्याचा मार्ग खुंटत चालला आहे. माझ्याशी बोलायचे म्हणजे लोकांना ओरडून बोलावे लागते. त्याचा त्यांनाही त्रासच होतो. बाकी बहिरे होते आहे हेही एका परीने बरीच आहे. कारण लोकांनी नावे ठेवली तर ऐकू तरी येत नाही व वाईटही वाटत नाही. चालवत नाही, हिंडवत नाही, ऐकू येत नाही, तेव्हा मी एक छानसा उद्योग लावून घेतला आहे. तो म्हणजे वाचन. नशीबच की डोळे तरी धड आहेत. चष्मा लावून का होईना दिसते तरी, आणि ती दृष्टी तरी देवाने धड ठेवावी म्हणजे झाले. एकंदरीत जगात हेकटपणाने वागण्यापेक्षा जसा प्रसंग येईल तसे दिवस काढणे चांगले. मी देखील जगात जसे आले तसे दिवस काढले. सर्वच दिवस चांगले होते असे नाही. बरे वाईट जसे आले तसे दिवस आत्तापर्यंत निघाले. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात सुख व आनंद आहे. आता एकाच गोष्टीची इच्छा आहे की कर्वे जिवंत असताना अहेवपणातच मला मरण यावे, आणि ते सुद्धा माझ्या आईसारखे. माझ्या आईने मरणाच्या दिवशी सकाळी तात्यांना म्हणजे माझ्या भावाला गरम भाकरी करून घातली आणि नंतर सर्वांना सांगून त्याच दिवशी मेली. थकलेली दिसल्याने तात्यांनी विचारले, मी आज कोर्टात जाऊ का नको? पण ती म्हणाली, काही नको, माझे ठीक आहे. दुपारी वामकुक्षीला देवापुढे निजली, ती उठलीच नाही. जागी झाल्यावर जरा घालमेल झाल्यासारखे वाटले, तेव्हा बाबा शेजारी आले व ती गेली. लोकांवर आपला कोणत्याही तऱ्हेचा भार पडू नये अशा तऱ्हेनेच आम्ही वागत आलो आहोत, आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणावरही भार न टाकता इहलोकाची यात्रा संपवावी अशी मनापासूनची इच्छा आहे.
मागून लोकांना थोडासा त्रास पडणारच, पण त्याला काही इलाज नाही. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात. 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण.